एक अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा WD उत्तर भारतात सरकतोय मध्य भारतापर्यंत. त्याचा प्रभाव आज पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी हवामानात काय बदल होईल ते आपण बघणार आहोत. 27 तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता यापूर्वी मॉडेल दाखवत होते. आज काय परिस्थिती आहे ते आपण बघणार आहोत. GFS मॉडेलने दाखवल्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये प्रभावी WD सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये पाऊस पोहोचलेला आहे. त्याच वेळेस तामिळनाडू, केरळ आणि गोव्यापर्यंत कमी दाबाचा हलका प्रभाव सुरू झालेला आहे. याचा काही परिणाम पुढे होणार आहे का ते आपण बघणार आहोत. याचा परिणाम 28 तारखेला देखील मध्य भारतापर्यंत अगदी महाराष्ट्रापर्यंत होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला पूर्व राजस्थान, पंजाबचा पूर्व भाग, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. खास करून गारपीट ही मैदानी भागात, तर बर्फवृष्टी ही पर्वतीय रांगांमध्ये होण्याची शक्यता असते, हिमालयीन पर्वतरांगांवर. आपण साधारण या WDचा प्रभाव 30 तारखेला कमी होईल. 31 आणि 2 तारखेला 1-2 तारखेला पुन्हा WDचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. याही WDचा मैदानी भागापर्यंत प्रभाव पडेल साधारण 1-2 तारखेला, असा अंदाज दाखवण्यात आला आहे. मध्य भारतावर स्थानिक वातावरण देखील 3 तारखेला सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. 4 तारखेला हे वातावरण आहे. 5 तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारण मध्य भारतावर, म्हणजेच खास करून मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये, पूर्व राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. याला जोडून आपण थंडीचा अंदाज देखील बघत असतो, कारण सध्या थंडीचा पिरियड आहे. डिसेंबर संपतोय, थंडी कमी होत जाणार आहे आणि तशी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत थंडी असते निसर्ग नियमाप्रमाणे. आज आपण जर महाराष्ट्रात लक्ष दिलं तर ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे. पर्यायाने थंडी गायब झालेली आहे, बऱ्यापैकी थंडी कमी झाली. आपल्याला जरी सकाळी थंडीची लहर जाणवत असली, पहाटे थंडीची लहर जाणवत असली, तरी तो एक हवामानाचा प्रभाव आहे. परंतु मुख्य दुपारचं वातावरण हे बऱ्यापैकी कमी झालं आहे. आपल्याला थोडी उद्या 28 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडी अधिक जाणवू शकते. तीच परिस्थिती 29ला असेल. परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी थंडी कमीच राहणार आहे. पुन्हा थंडीचा प्रभाव 30-31 तारखेला कमी होतोय आणि त्यामुळे आपल्याला यापुढे बराच काळ थंडी महाराष्ट्रात जाणवेल असं वाटत नाही. हलकी गुलाबी थंडी राहील, परंतु मुख्य थंडीचा प्रभाव, कडाका कमी होणार आहे. CFS मॉडेलने उत्तर भारतात WD, मध्य भारतापर्यंत परिणाम आणि दक्षिणेत हलका कमी दाब असं वातावरण 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत दाखवलेलं आहे. पहिल्या वीकमध्ये 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान देखील थोड्याफार प्रमाणात मध्य भारतावर असणार आहे, परंतु तसं फार प्रभावी वातावरण नाही आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपण बघितलं डिसेंबर, जानेवारी आणि तसा फेब्रुवारी देखील कमी पावसाचा आहे. परंतु मार्चमध्ये हवामानात सकारात्मक बदल होणार आहेत. गारपीट भारताच्या अनेक भागात होईल. आपल्याला तोच अनुभव एप्रिलमध्येही येणार आहे आणि मेमध्येही येणार आहे. आपण जर धावता अंदाज बघितला तर आज 27 तारखेला महाराष्ट्रात पावसाची ट्रप तयार होण्याचा अंदाज ECMWF मॉडेलने कायम ठेवला आहे. त्यामुळे साधारणपणे आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, सिंधुदुर्गमध्ये किंवा अगदी सातारा, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला पश्चिम, अहिल्यानगर, बीड, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात, सोलापूर पश्चिम, सांगली, कोल्हापूरच्या काही भागात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक स्वरूपात आहे. हे वातावरण 28 तारखेलाही काही प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की हे वातावरण आपण जसा अंदाज पुढे घेऊ, म्हणजे 2 फेब्रुवारी किंवा 4 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, अगदी हा अंदाज आपण 10
फेब्रुवारीपर्यंत जर बघितला तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि कमी दाबाची आणि WDची ट्रफ महाराष्ट्रात अजूनही दाखवली जाते. JFSने 11 तारखेपर्यंत अंदाज दिला आहे आणि JFSने सुद्धा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. AIFS मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बऱ्याच भागात हा पाऊस दाखवण्यात आला आहे. आजपासून 27-28 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. यामध्ये पश्चिम विदर्भ, थोडा उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, पर्जन्यछायेचा प्रदेश या ठिकाणी हा साधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे. खास करून कोल्हापूर, सांगलीच्या काही भागात, सातारा, पुण्याच्या काही भागामध्ये, बीड, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव, नाशिक पूर्व भागात हा थोडा अंदाज आहे. उद्या हा अंदाज थोडा मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. AIFS मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला देखील हा प्रभाव मराठवाड्यावर दाखवलेला आहे. 29 पासून मात्र हा प्रभाव किरकोळ स्वरूपात राहील, म्हणजे केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे, पावसाचा अंदाज नाही. पुन्हा एकदा 3 तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग असल्यामुळे तुरळक पावसाची शक्यता आहे, मध्य प्रदेश सहित. आज 27 तारखेला भारतामध्ये WDचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आला असून यामध्ये आपण बघतो की उत्तरेकडील अगदी जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह पावसाळी वातावरण यामुळे दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देखील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या सर्व भागात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. उद्या 28 तारखेला मात्र महाराष्ट्रातील अंदाज बदलला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये WDमुळे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण उघडणार आहे. राजस्थानमध्ये, पंजाब, हरियाणा, दिल्ली, NCR आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सुरुवातीला तरी या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की आज कराड, सांगली या भागामध्ये, सातारा आणि पुण्याच्या पूर्व भागामध्ये देखील, म्हणजे अगदी बारामती, निरहा या भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. आपण जरा अंदाज थोडा पुढे सरकवला तर या अंदाजात काय बदल होतोय, कारण यापूर्वी हे वातावरण खूप प्रभावीपणे दाखवलं जात होतं, परंतु आज दुपारनंतर अहिल्यानगर, दौंड, पुणे, बारामती, भोर, सातारा या काही भागात पावसाचा अंदाज आहे. सांगली पट्टा हा तसा द्राक्ष बागायतदारांचा आहे. मात्र या ठिकाणी जी काही भीती निर्माण झाली होती अवकाळी पावसाची, ती कमी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल, परंतु आज काही पावसाच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतील, परंतु पावसाचा फार जोर राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत होतं ते काही होणार नाही. तरी देखील महाराष्ट्रात आपल्याला या 2-3 दिवसामध्ये थोडं पावसाच्या काही घटना घडणार आहेत, म्हणजे 28 आणि 27 तारखेला, आणि त्यानंतर हे वातावरण संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. उद्या 28ला देखील बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर या काही भागात थोडा हलका पावसाचा अंदाज निर्माण होतोय. त्यामुळे एकदम अंदाज संपलेला नाही आहे. महाराष्ट्रात 29 तारखेला आपण ढगाळ परिस्थिती बघतो, 30 तारखेलाही ढगाळ परिस्थिती आहे, 31ला देखील ढगाळ परिस्थिती आहे, 1 तारखेलाही ढगाळ परिस्थिती राहणार आहे, परंतु फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे. तो 5 तारखेला देखील ढगाळ परिस्थिती पुन्हा तयार होते. मात्र 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत काही फारसं वातावरण नाही आहे 5 दिवस, त्यामुळे फार घाबरण्याची परिस्थिती नाही आहे. शेतकऱ्यांनी जरी मेघगर्जनेचा पाऊस तुरळक ठिकाणी होणार असला तरी थोडं सावध राहावं, ज्या भागात आपण अंदाज दिला त्या भागामध्ये. त्यामुळे फार वातावरणीय बदल नाहीत. आपण काल 26 जानेवारीला शेती माझी प्रयोगशाळा आणि ब्लॉग चॅनल